बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। देवगड तालुक्यातील शिंगाव जहागीर येथील जहीन मदेका पठाण्याची भारतीय सैन्य दलात पारा कमांडो म्हणून नियुक्ती। मित्र परिवाराच्या वतीने सत्कार। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। देशात व राज्यात सध्या बेरोजगारी वाढत असल्याने यात अनेक समस्यांनी जनता त्रस्त झालेली दिसून येत आहे। काही नवतरुण वाईट मार्गावर जात असून व्यसनाधीन होण्याचे प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळत असताना दुसरीकडे काही तरुण पोलीस व आर्मी भरतीसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत। याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील शिंगाव जहागीर येथील जहीन मदेका पठाण याने दिवस रात्र मेहनत करून तो भारतीय सैन्य दलात पारा कमांडो म्हणून भरती झाला आहे। त्याला प्रशिक्षण देणारे सोशे सर, मुख्याध्यापक काकडे सर व त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला। पारा कमांडो म्हणून भरती झाल्याच्या आनंदात त्यांनी देवगड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले। समस्त गावकऱ्याच्या वतीने शिंगाव जहागीर येथे सुद्धा त्याचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर त्यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया। या ठिकाणी विशेष म्हणजे माझ्या नावापासून मी सुरुवात करतो आहे। मी नंदू सोसे, मार्गदर्शक व शिक्षक, नवी दिशा अकॅडमी देवळराजा या ठिकाणाहून मी सुरुवातीला 2011 पासून या ठिकाणी सुरुवातच केलेली आहे। आणि जे विद्यार्थी फिजिकल म्हणजे ग्राउंडची तयारी आणि त्यानंतर पेपरची तयारी यांच्या माध्यमातून विद्यार्थी चांगल्या प्रकारे या ठिकाणी देवळराजामध्ये वातावरण तयार झालेलं आहे। आणि सगळ्यात जास्तीत जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर देवळराजाचा निकालसुद्धा आहे। आणि त्याच्यातला या ठिकाणी विशेष म्हणजे ग्राउंडची तयारी करून घेत असताना 1 नंबर स्टॅमिना, 2 नंबर टेपिंग आणि 3 नंबर टायमिंग सेटिंग हे ग्राउंडच्या संदर्भात अशा पद्धती तयारी करून घेतली जाते। आणि याच्यामध्ये ग्राउंडमध्ये सातत्य लागतं। त्याच पद्धतीने या ठिकाणी पेपरची तयारी करून घेत असताना विद्यार्थ्यांचा स्टॅमिना, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग याच्यामध्ये सातत्य असावं लागतं। या ठिकाणी अहोरात्र झटून या ठिकाणी अभ्यास करून ते विद्यार्थी सक्सेसफुल होतात। आता या ठिकाणी टीएची भरती झालेली आहे आणि जहीन पठाण यांची पॅरा कमांडो कोर्समध्ये निवड झालेली आहे आणि त्याबद्दल त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो। त्यानंतर आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर येथे आम्ही बाबासाहेबांना हार घालून आणि त्याच्यानंतर त्यांचे सुद्धा या ठिकाणी सर्व मंडळींनी आणि इथं आंबेडकर नगर येथे येऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर यानंतर त्यांचा भावी काळासाठी आणि त्यांचा देशाच्या कार्यासाठी आणि हितासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग हो अशी आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला चांगल्या पद्धतीने यश मिळत राहो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जे पॅरा कमांडोमध्ये भरती झालेले आहेत, ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे शिंगाव जहागीरचे सुपुत्र पठाण सर इथं आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। काही सैन्य भरती आहे पॅरा कमांडो, याविषयी तुम्ही नवतरुण युवकासाठी काय संदेश द्याल? माझं आता मी 2.5 वर्षापासून तयारी करतो आणि 2.5 वर्षापासून 4-5 भरत्या मारल्या, पण त्याच्यात काही झालं नाही। पण सातत्य ठेवलं तर होतं आणि मी करून दाखवलं। आता माझं या 3री-4थी भरती होती, अग्निवीरमध्ये पण केलं, पण काही कारणास्तव झालं नाही। पण आता या 116 बटालियन टीएमध्ये माझं झालेलं आहे। पॅरा कमांडो हा मला भेटलेलं आहे। आमचे 147 मुलं घेतलेली आहे, त्याच्यातून मी एक आहे। सैनिकासाठी या सरकारनं काय उपक्रम राबवावेत अशी तुमची अपेक्षा आहे? मला तरी वाटतं ते अग्निवीर जे आहे आता ते अग्निवीर बंद करावं आणि परमनंट करून द्यावं। जसं पहिले चालत होतं तसं अग्निवीर म्हणजे अग्निवीर राहायला नको।